राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला दुःखद निधन झाले. पण अजूनही ते आपल्यात आहेत अशी अनेकांची भावना आहे. यातच अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे स्वीय सहाय्यक असलेले सुनील कुमार मुसळे यांनी एक भावनिक पोस्ट आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. किशोर कुमार यांच्या गाण्यांचा अजितदादांकडे असलेला पेनड्राईव्हचा उल्लेख करत त्यांनी पुन्हा एकदा दादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटलाय. सुनील कुमार मुसळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणांचे, पल पल दिल के पास तुम रहते हो. किशोर कुमारच्या जादुई आवाजातलं हे गाणं होम थिएटरवरती सुरू झालं आणि अजितदादांच्या आठवणींचा गहिवर डोळ्यांतून बांध फुटावा तसा फुटला. 1 महिना उलटून गेला, कारण ते जेव्हा घडलं तेव्हा बारामती एअरपोर्टवरती त्यांना रिसीव्ह करायला मी गेलो होतो. दादांचं विमान आलं, लँड होत आहे असं वाटत असताना पुन्हा ते माघारी गेलं. पुन्हा काही वेळानं आलं आणि कोसळलं. तो आघात काळजावर झालाय. दुःखाची कधी न भरून येणारी भळभळणारी जखम गाठीशी बांधली गेलीय. त्यानंतर दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणं कर्तव्य समजून गेली महिनाभर धावाधाव सुरू आहे. कोणी काही म्हणेल, मात्र काही गोष्टींना पर्याय नसतो. अजितदादा यांचं नाव चिरंतर राखण्यासाठी आणि त्यांचं काम पुढे नेण्यासाठी कामच करावं लागणार, त्यात कसूर होणार नाही. या सर्व धावपळीतून आज माझ्या कुटुंबासोबत थोडासा निवांत वेळ मिळाला. पत्नी पण म्हणाली, खूप दगदग झाली आहे तुमची, तब्येतीकडे लक्ष नाही, आज विश्रांती घ्या. तिने चहाचा कप हाती दिला. किशोर कुमारचे पल पल दिल के पास लागलं आणि चहाच्या कपातून अलगद उमटणाऱ्या वाफांचे धुके जणू डोळ्यांत साचले. डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरू झाल्या. दादांना किशोर कुमारची गाणी आवडतात म्हणूनच संग्रामने दादांना असाच एक पेनड्राईव्ह दिला होता. आम्ही गाडीत बसलो की दादा मनवेना म्हणायचे, तो संग्रामने दिलेला पेनड्राईव्ह लाव. त्यात मग हे गाणे लागले की दादा अगदी चुटकी वाजवून किशोरच्या आवाजात स्वतःचा आवाज मिसळायचे. तेच गाणं आज सकाळी कानी पडलं आणि डोळे वाहू लागले. दादांसोबत काम करतानाच्या अनेक आठवणींनी पुन्हा एकदा मनात फेर धरला. आता फक्त आठवणीच उरल्यात या जाणीवेने भरभरून आलं. तसा मी खूप वास्तववादी आहे, पण दादा आता नाहीत. या वास्तवाला सामोरं जाणं अजून शक्य होत नाही. एकटा राहिलो तरीही अशीच अवस्था होणार हे जाणून आहे. त्यामुळे स्वतःला कामात जुंपून घेतलंय. आज पत्नीच्या आग्रहास्तव निवांत बसून राहिलो आणि जे वाटलं होतं तेच घडलं. दादा केवळ एका गाण्याने नाही तर अशा असंख्य कारणांनी आठवणीत आहे. आयुष्यातील एक फार मोठा काळ माझे आयुष्य अजितदादा या व्यक्तीनं व्यापलंय. माझं अस्तित्व, माझी ओळख, माझं असणं जगणं या साऱ्यांचे कारण अजितदादा होते. महाराष्ट्रभर गावोगाव स्नेहसंबंधांचे असंख्य धागे विणले गेले, त्याचे कारण दादा होते. त्या धाग्यातून विणल्या गेलेल्या रेशीम शेल्यानं आयुष्य उबदार झालं. ते जेव्हा जाणवलं नाही, आता मात्र दादांच्या नसण्याने ती जाणीव होते. तेव्हा ते जाणवण्याचं कारण पण नव्हतं, कारण दादांशिवाय आयुष्य हा विचार देखील मनात कधी शिवला नाही. काळ कोणासाठी थांबत नाही हे सत्यच, मात्र आमच्या आयुष्याला ब्रेक लागण्यासारखं झाले. पण थांबून चालणार नाही. दीदी, पारदादा, जयदादा यांच्यासाठी त्यांच्यासोबत जिद्दीने पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. ही जिद्द बळकट करण्यासाठी अशा निवांतपणाला आता आयुष्यात थारा नाही. त्या निर्धाराने डोळे पुसले आहेत. मोठ्या कष्टानं अश्रू रोखण्यात प्रयत्न केलाय. काळीज मात्र आक्रंदत आहे. ग्रेस यांच्या कवितेतील 4 ओळी पाठ सोडत नाही. त्या ओळी आहेत, स्त्रोतांत इंद्रिय अवघी गुणगुणती दुःख कुणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणांचे. अशी भावनिक पोस्ट सुनील कुमार मुसळे यांनी शेअर केली आणि पुन्हा एकदा अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.